नमस्कार मंडळी, आज आपण पनवेलवरून पळसदरीला जाणार आहोत. तर सर्वात प्रथम पनवेलवरून पळसदरीला जाण्यासाठी मुंबई पुणे हायवेने जाणार आहोत. मुंबई पुणे हायवेने जाताना पुढे आपल्याला चौक फाटा लागतो. हा समोर तुम्ही पाहू शकता, हा चौक फाटा आहे. तर चौक फाट्याला आपल्याला लेफ्ट साईडला सरळ जायचे आहे. या चौक फाट्यापासून आपल्याला पळसदरीला जाण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. चला तर मग आता आपण पुढची सफर करूया. चौक फाट्यावरून आतमध्ये येताना समोरच आपल्याला ND स्टुडिओ लागतो. हा एक भव्य फिल्म स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये बॉलिवूड, हॉलिवूड सारख्या दिग्गज चित्रपटाचे शूटिंग आपल्याला झालेले पाहायला मिळते. बिग बॉसचे सुरुवातीचे सीझन सुद्धा याच स्टुडिओमध्ये शूट केले गेले होते. पळसदरीला जाताना सुंदर असे निसर्गरम्य वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळते व मन कसे प्रसन्न होऊन जाते. फायनली पळसदरीला आपण पोहोचलेलो आहोत. ही पाहू शकता तुम्ही पळसदरीची कमान. इथूनच आता आपण पुढे स्वामी समर्थांच्या मठाकडे जाणार आहोत. हे पहा, सुंदर असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा पळसदरीचा मठ. मठाच्या समोर आल्यानंतर तुम्हाला इथे समोर पार्किंगची मुबलक अशी जागा मिळते. पुढे गेल्यानंतर साईडला आपल्याला चप्पलचे स्टँड मिळते व स्वामींसाठी हार फुले इथेच भेटतात. चला तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पळसदरीचा इतिहास पाहूया. स्वामी समर्थ महाराज 22 दिवस पळसदरीला वास्तव्यास होते असा इतिहास सांगितला जातो. परंतु ऐतिहासिक पुराव्यामध्ये किंवा स्वामी समर्थांच्या प्रमुख चरित्र ग्रंथामध्ये पळसदरी भेटीचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. स्वामी समर्थांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्राचा प्रवास केला आणि अखेरीस अक्कलकोट येथे स्थायिक झाले. मात्र स्थानिक भक्तांच्या श्रद्धेनुसार हे स्थान स्वामी कृपाप्राप्त मानले जाते आणि अनेक भक्तांना येथे आध्यात्मिक अनुभव आल्याचे सांगितले जाते. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे या संदेशाने लाखो भक्तांना प्रेरणा मिळते. पळसदरीतील हा मठ स्वामी समर्थांच्या भक्तांनी उभारलेला एक श्रद्धास्थान आहे. निसर्गरम्य परिसर, शांत वातावरण आणि स्वामींच्या पादुका व मूर्तीमुळे येथे भक्तांना आध्यात्मिक अनुभव मिळतो. हा मठ मुंबई, पुणे आणि कर्जत परिसरातील भाविकांसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही गुरुवारी या मठाला भेट दिली तर भली मोठी लाईन दर्शनासाठी तुम्हाला पाहायला मिळते. काही स्थानिक भक्तांच्या मते या ठिकाणी स्वामींची कृपा असल्याचा अनुभव आलेला आला आहे. परंतु हे श्रद्धेचे विषय आहेत, त्याला ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे स्वामी येथे आले होते हे निश्चित सांगता येत नाही. पळसदरी मठात भक्त अत्यंत श्रद्धेने दादा महाराजांच्या पवित्र समाधीस दर्शनासाठी भेट देतात.
अनेक भक्तांच्या मते दादा महाराजांनी स्वामी समर्थांची भक्ती, नामस्मरण आणि सेवाभाव यांचा प्रसार केला. समाधीस्थळ हे भक्तांसाठी ध्यान, प्रार्थना आणि आध्यात्मिक प्रेरणेचे केंद्र मानले जाते. चला तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊया. तसेच इथे स्वामी समर्थ महाराजांचे शेषघर आपल्याला पाहायला मिळते व साईडला ध्यान कक्ष सुद्धा स्वामी समर्थांचे पाहायला मिळते. मठाच्या उजव्या साईडला आल्यावर महाप्रसादाकडे जाण्याचा मार्ग आहे. तसेच महाप्रसादाची वेळ गुरुवार, शनिवार, रविवार दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये पाहायला मिळते. चला तर स्वामी महाराजांच्या महाप्रसादाकडे जाऊया. महाप्रसाद घेण्यासाठी इथे आपल्याला लाईनीमध्ये उभे राहायला लागते. आम्ही गेलो होतो त्यावेळी आम्हाला कमीत कमी अर्धा तास लागला. आम्ही लाईन मध्ये उभे असताना इथे आम्हाला श्री स्वामी समर्थांची सुंदर मूर्ती पाहायला मिळाली. स्वामी समर्थांचा महाप्रसाद ग्रहण करताना खूप समाधान वाटले. चला तर मंडळी इथेच थांबूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.